नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लेट्स कॉन्कर मॅथ्स या यूट्यूब चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत। आज आपण इयत्ता 8वी विषय गणित यातील पहिलं प्रकरण परिमेय व अपरिमेय संख्या हे पाहणार आहोत। इयत्ता 7वीमध्ये आपण नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, परिमेय संख्या यांची ओळख आपण केलेली आहे। त्याच्यावरची उदाहरणंसुद्धा आपण सोडवलेली आहेत। तर थोडंसं आपण मागचं आठवूया जरा। नैसर्गिक संख्यांनाच मोज संख्या असं सुद्धा म्हणतात, कारण आपण कोणतीही गोष्ट मोजायची म्हटली तर आपण 1 पासून सुरुवात करतो। म्हणून 1, 2, 3, 4 या मोज संख्या आहेत आणि मोज संख्यांनाच नैसर्गिक संख्या समूह म्हणतात। म्हणजे नैसर्गिक संख्यांची सुरुवात ही 1 पासून होते। 1, 2, 3, 4, 5 पुढं अनंत हा नैसर्गिक संख्यांचा समूह आहे। नंतर पूर्ण संख्या समूह, याच्यामध्ये शून्य वाढवलेला आहे, म्हणजे शून्यापासून पूर्ण संख्यांच्या समूहाला सुरुवात होते। 0, 1, 2, 3, 4 पुढं अनंत, म्हणजे या ठिकाणी शून्य फक्त हा वाढवला म्हणून 0, 1, 2, 3, 4 हा पूर्णांक संख्यांचा समूह तयार झालेला आहे। मग नैसर्गिक संख्या आणि पूर्ण संख्यांचा मिळून आणि नैसर्गिक संख्यांच्या विरुद्ध संख्या मिळून हा पूर्णांक संख्या समूह तयार होतो। म्हणजे याच्यामध्ये ह्या पूर्ण संख्या आहेत 0, 1, 2, 3, 4 आणि यांच्या विरुद्ध संख्या आहेत -1, -2, -3, -4 हा पूर्णांक संख्यांचा समूह आहे। आता या पूर्णांक संख्यांचा समूह आणि अपूर्णांक, आपण अपूर्णांक मागच्या वर्षी इयत्ता 7वीमध्ये अभ्यासलेले आहेत। तर अपूर्णांक आणि हा पूर्णांक संख्यांचा समूह मिळून परिमेय संख्या समूह तयार होतो। म्हणजे इथं या पूर्णांक संख्या आहेत आणि हे अपूर्णांक आहेत, म्हणजे 32/3, 67/5 किंवा -25/3, 10/7 हे अपूर्णांक आहेत। म्हणजे अपूर्णांक आणि पूर्णांक संख्या मिळून हा परिमेय संख्यांचा समूह तयार होतो। तर परिमेय संख्या कोणाला म्हणतात की m/n। आता m/ म्हणजे काय की इथे m अंश आहे आणि n छेद आहे, म्हणजे अंश आणि छेद या रूपात जी संख्या आपल्याला लिहिता येते किंवा या रूपातील संख्यांना परिमेय संख्या म्हणतात। म्हणजे m/n या रूपातील संख्यांना परिमेय संख्या म्हणतात। म्हणजे आपल्याला अंश आणि छेद या रूपातील जी संख्या आपल्याला लिहिता येते तिला परिमेय संख्या म्हणायचं। मग आता या ठिकाणी इथं अंश छेद आहे, इथं छेद आहे का? नाही, परंतु इथं छेद जरी दिसत नसला तरी इथं प्रत्येकाचा छेद 1 आहे। -4/1, 0/1, 3/1, 8/1, म्हणजे ह्या संख्यासुद्धा आपल्याला अंश आणि छेद या रूपात लिहिता येतात, म्हणून पूर्णांक संख्यासुद्धा परिमेय संख्या असतात। आता इथं m व n हे पूर्णांक असतात, म्हणजे m आणि n हे पूर्णांक संख्या असतात, परंतु n हा शून्य नसतो। म्हणजे n ची किंमत ही कधीच शून्य नसते, कारण जर ही किंमत शून्य असली, समजा आपण असं उदाहरण घेतलं की 2/0, आता शून्याने कोणत्याही संख्येला भागता येत नाही हे आपल्याला माहिती आहे, म्हणजे ही अर्थहीन क्रिया आहे। म्हणून या ठिकाणी छेद कधीही शून्य नसतो, म्हणजे n ची किंमत शून्य नसते। म्हणून m/n या रूपातील संख्यांना परिमेय संख्या म्हणतात, हे लक्षात ठेवा। किंवा अगदी सोप्या भाषेत आपण लक्षात ठेवायचं म्हटलं तर जी संख्या आपल्याला अंश आणि छेद या रूपात लिहिता येते ती परिमेय संख्या असते। आता 2 परिमेय संख्यांच्या दरम्यान असंख्य परिमेय संख्या असतात, हे सुद्धा आपण इयत्ता 7वीमध्ये अभ्यासलेलं आहे। आता पुढचं आपण घेणार आहोत संख्यारेषा। संख्यारेषासुद्धा तुम्हाला माहिती आहे की संख्यारेषेवरती 0 हा आरंभबिंदू असतो, शून्याच्या उजवीकडे धनसंख्या असतात आणि डावीकडे ऋणसंख्या असतात। ही संख्यारेषा आपण इयत्ता 6वीलाही अभ्यासली आहे, 7वीलाही अभ्यासलेली आहे। तर परिमेय संख्या आपल्याला संख्यारेषेवरती दाखवायच्या आहेत। परिमेय संख्या आपल्याला संख्यारेषेवरती कशा दाखवता येतील हे आता आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे। इथे एक उदाहरण मी घेतलेलं आहे, 7/3, 2 आणि -2/3 या संख्या आपल्याला
संख्या रेषेवरती दाखवायच्या आहेत. आता इथं संख्या रेषा काढलेली आहे. हा शून्य, शून्याच्या उजवीकडे धनसंख्या आणि शून्याच्या डावीकडे ऋणसंख्या असतात. म्हणून इथं 1 2 3 इकडं ऋण 1 ऋण 2 याप्रमाणे संख्या लिहिलेल्या आहेत. आता इथं हे एक एकक आहे. 0 ते 1, 1 ते 2, 2 ते 3 या एककाचे समान 3 भाग केलेत. 1 2 3 प्रत्येक एककाचे 3 भाग केलेत. इथं 1 2 3 1 2 3 म्हणजे या एका एककाचे आपण 3 भाग केलेले आहेत. आता या 3 भाग का केले या संख्या रेषेवरती एका एककाचे? तर इथं आपल्याला ज्या परिमेय संख्या दाखवायच्या आहेत त्यांचा छेद 3 आहे. म्हणजे जो छेद असतो तेवढे आपल्याला एका एककाचे या संख्या रेषेवरती भाग करून घ्यायचे असतात. समान भाग करायचे असतात. इथं आता छेद 3 असल्यामुळे एका एककाचे इथं आपण 3 भाग केलेले आहेत. आता आपल्याला संख्या रेषेवरती 7/3 ही संख्या दाखवायची आहे. मग 7/3 शून्यापासून 7वा भाग घ्यायचा आहे. इथं 0 1 2 3 4 5 6 7 म्हणजे या ठिकाणी हा बिंदू आहे 7/3. संख्या रेषेवर परिमेय संख्या दाखवताना जो छेद आपल्याला संख्यांचा दिलेला आहे तेवढे भाग एका एककाचे करून अंश जो आहे तो शून्यापासून आपण तेवढे भाग मोजायचे. तो जो बिंदू येतो तो आपल्याला हा दिलेला बिंदू असतो 7/3. म्हणजे इथं आपण 1 2 3 किंवा 1 2 3 4 5 6 7 हे 7 भाग झाले. म्हणजे 7/3 हा बिंदू आहे. आता पुढचा आहे 2. इथं आपण ही पूर्ण संख्या आहे त्याच्यामुळे इथं 1 2 हा बिंदू आपण दाखवलेला आहे. नंतर ऋण 7/3. आता ऋण असल्यामुळे आपल्याला डाव्या बाजूला संख्या घ्याव्या लागतील. ऋण 2/3 आहे. मग ऋण 2/3 आता म्हणजे इथं 3 भाग केलेलेच आहे. छेद 3 आहेच म्हणजे इथं आपल्याला 2 भाग घ्यायचे आहेत. मग 1 2 म्हणजे हा बिंदू आहे किंवा 1 2 हा बिंदू ऋण 2/3 आहे. अशा पद्धतीने आपल्याला परिमेय संख्या रेषेवरती दाखवता येतात. आणि एका उदाहरणासाठी आपल्याला एक संख्या रेषा वापरावी लागते. म्हणजे प्रत्येक उदाहरणासाठी आपल्याला वेगळी संख्या रेषा काढायची असते. कारण त्या प्रत्येक वेगवेगळ्या छेदस्थानी वेगवेगळी संख्या असलेले अपूर्णांक किंवा परिमेय संख्या आपल्याला एका संख्या रेषेवरती दाखवता येत नाही. आता बघूया आपण सराव संच 1.1. संख्या रेषेवर पुढील परिमेय संख्या दाखवा. प्रत्येक उदाहरणासाठी वेगळी संख्या रेषा काढा. आता इथं उदाहरण आपल्याला दिलेलं आहे 3/2, 5/2 आणि -3/2. छेद इथे किती आहे? 2 आहे. म्हणजे आपल्याला एका एककाचे 2 भाग करायचे आहेत. संख्या रेषेवरती आपल्याला एका एककाचे 2 भाग करायचे आहेत. आता इथं मी उजव्या बाजूला धनसंख्या 1 2 3 4 याप्रमाणे लिहिलेले आहेत. आणि इथं प्रत्येक एककाचे 2 भाग करायचे आहेत. म्हणजे इथं 1 2 भाग केले बघा. 1 ते 2 या एककाचे 1 2 प्रत्येक एककामध्ये आपण इथं 2 भाग केलेले आहेत. कारण इथं छेद 2 आहे. छेद 2 असल्यामुळं आपण प्रत्येक एककाचे 2 भाग केलेले आहेत. मग आता इथं आपण दाखवूया आता संख्या 3/2. 3 म्हणजे अंशापासून आपण 3 घरं मोजायचे आहेत किंवा 3 भाग मोजायचे आहेत. 1 2 3 म्हणजे हा बिंदू आहे. 1 2 3 किंवा भाग जरी मोजले आपण तरी 1 2 3 3 भाग होतात. म्हणजे हा बिंदू आहे 3/2. इथं एक लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, एका एककाचे तुम्ही जे भाग करणार आहात, भाग किती करणार आहात तर जो अंश आपल्याला दिलेला आहे त्या संख्ये एवढे आपल्याला एका एककाचे भाग करायचे आहेत. आणि ते भाग करताना समान भाग करायचे. प्रत्येक भाग हा समान अंतराचा असला पाहिजे. आता पुढचा आहे 5/2.
1 2 3 4 5 म्हणजे हा बिंदू आहे. 5/2 फक्त जेवढे अंश जो आहे तेवढे भाग मोजा आणि तो बिंदू दाखवा. म्हणजे हा 5/2 आहे. आता ऋण 3/2. ऋण म्हणजे हा डाव्या बाजूला हा अपूर्णांक येणार आहे किंवा ही परिमेय संख्या येणार आहे. ऋण 3/2 म्हणजे इथं एक, आता अंश 3 आहे म्हणून आपल्याला 3 भाग मोजायचे. 1 2 3 म्हणजे हा झाला ऋण 3/2. अशा पद्धतीने आपल्याला परिमेय संख्या संख्या रेषेवरती दाखवता येतात. आता पुढचं उदाहरण घेऊया. 7/5 वजा 2/5 आणि वजा 4/5. आता या उदाहरणामध्ये छेद 5 दिलेला आहे. म्हणजे आपल्याला एका एककाचे 5 समान भाग करावे लागतील. आता इथं बघा, मी इथं 1 2 आता संख्या रेषा मी काढलेली आहे. आपला वेळ वाया जाऊ नये म्हणून मी आधीच संख्या रेषा काढली आहे. इथं 1 2 एका एककाचे बघा किती भाग केलेत. 1 2 3 4 5 1 2 3 4 5 5 भाग का केले तर इथं छेद आपल्याला 5 दिलेला आहे. प्रत्येक परिमेय संख्येचा छेद 5 आहे. दुसऱ्या उदाहरणात छेद 5 आहे म्हणून आपण इथं 5 भाग केलेले आहेत. आता दाखवूया आपण बिंदू. 7/5 म्हणजे इथं आपल्याला अंश 7 आहे म्हणून 7 भाग आपल्याला मोजायचे आहेत. 1 2 3 4 5 6 7 किंवा 1 2 3 4 5 6 7 भाग म्हणजे हा जो बिंदू आहे हा 7/5 आहे. आता पुढचा जो आपल्याला दाखवायचा आहे हा ऋण आहे म्हणजे हा डाव्या बाजूला येणार. ऋण 2/5 म्हणजे इथं शून्यापासून डाव्या बाजूला 2 भाग मोजायचे आहेत. 1 2 म्हणजे हा बिंदू ऋण 2/5 आहे. आता ऋण 4/5 म्हणजे शून्यापासूनच सुरुवात करायची आपल्याला मोजायला. शून्याच्या पुढच्या घरापासून इथं 4/5 आहे म्हणजे 1 2 3 4 म्हणजे हा बिंदू आहे ऋण 4/5. तर पुढचं उदाहरण घेऊया. इथं ऋण 5/8 आणि 11/8. इथं छेद किती दिलेला आहे आपल्याला 8 दिलेला आहे. म्हणजे आपल्याला एका एककाचे 8 समान भाग करायचे आहेत. आता इथं मी संख्या रेषा काढलेली आहे. 1 2 आणि 0 ते 1 1 ते 2 या एककाचे 8 भाग केलेत बघा. 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 असे 8 भाग आपल्याला करायचे आहेत कारण आपल्याला छेद 8 दिलेला आहे. मग आता ऋण 5/8 ऋण 5/8 डाव्या बाजूला आपल्याला घ्यावं लागेल कारण ऋण संख्या आहे. मग इथं 0 आहे. इथून पुढं आपल्याला 5 भाग मोजायचे आहेत. 1 2 3 4 5 म्हणजे हा बिंदू आहे. 1 2 3 4 5 म्हणजे हा बिंदू आहे 5 वजा 5/8. नंतर 11/8. आता ही धनसंख्या आहे म्हणजे शून्याच्या उजवीकडे आपल्याला घ्यावी लागेल. मग इथं 11 भाग आपल्याला मोजायचे आहेत कारण अंश 11 आहे. मग 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 हा बिंदू आहे. म्हणजे याचा निर्देशक आहे 11/8 म्हणजे हा बिंदू 11/8 ही संख्या दर्शवतो. आता पुढचं उदाहरण घेऊया. 13/10 आणि वजा 17/10. आता इथं छेद 10 आहे म्हणजे आपल्याला एका एककाचे 10 समान भाग करावे लागतील. मग इथं मी 10 समान भाग करून संख्या रेषा काढली आहे. इथं बघा 0 ते 1 1 2 3 4 5 6 7 8 9 10 तसंच 1 ते 2 मध्ये सुद्धा 10 भाग आहेत. म्हणजे प्रत्येक एककाचे आपल्याला 10 भाग या ठिकाणी करायचे आहेत. आता आपल्याला संख्या घ्यायची आहे 13/10 म्हणजे आपल्याला शून्याच्या पुढं 13 भाग मोजायचे आहेत. 1 2
1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 म्हणजे हा बिंदू आहे. 13/10. आता पुढची संख्या आहे ऋण 17/10. आता ऋण असल्यामुळे आपल्याला ती संख्या डाव्या बाजूला घ्यावी लागेल. मग डाव्या बाजूला या ठिकाणी शून्याच्या पुढं 17 भाग मोजा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 हा बिंदू आहे. 17/10. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपल्याला कोणत्याही छेद असलेल्या परिमेय संख्या रेषेवरती दाखवता येतात. आता पुढचं उदाहरण घेऊया. पुढचा प्रश्न, खाली दिलेल्या संख्या रेषा पाहून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. आता इथं आपल्याला संख्या रेषा दिलेली आहे. इथं आधी निरीक्षण करायचं आहे की संख्या रेषेवरती एका एककाचे किती भाग केले. बघा इथं 0 ते 1, 1 ते 2, 2 ते 3 या प्रत्येक एककाचे किती भाग केलेले आहेत. आता बघूया आपण किती भाग केलेत. तर 1 2 3 म्हणजे इथं 1 2 3 4 भाग केलेले आहेत. प्रत्येक एककाचे 1 2 3 4 कारण इथं 3 बिंदू आहेत म्हणजे इथं 4 भाग केलेले आहेत. प्रत्येक एककाचे 4 भाग केलेले आहेत. मग आता आपल्याला इथं प्रश्न विचारलेले आहेत. पहिला प्रश्न आहे, बी बिंदू हा कोणती परिमेय संख्या दर्शवतो. बी बिंदू हा कोणती परिमेय संख्या दर्शवतो. प्रश्न दुसरा घेऊया. दिलेली संख्या रेषा पाहून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. इथं संख्या रेषा आपल्याला दिलेली आहे. इथं हा आरंभ बिंदू आहे 0. नंतर F C D हे बिंदू आपल्याला दिलेले आहेत. आणि इकडं डाव्या बाजूला E B आणि A हे बिंदू आपल्याला दिलेले आहेत. तर प्रश्न आहे, बी बिंदू हा कोणती परिमेय संख्या दर्शवतो. आता बी हा बिंदू शून्याच्या डाव्या बाजूला आहे म्हणजे इकडे ऋण संख्या आहेत. मग तो कितवा भाग आहे ते आधी मोजा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि एका एककाचे 1 2 3 4 भाग केलेले आहेत म्हणजे बी हा बिंदू ऋण 10/4 ही परिमेय संख्या दर्शवतो. पुढचा प्रश्न आहे, 1.3/4 ही संख्या कोणत्या बिंदूने दाखवलेली आहे. आता इथं 1.3/4 ही संख्या आपल्याला इथं कुठं दिलेलीच नाही आहे. परंतु आपण इथं जर बघितलं तर 1 हा पूर्णांक या ठिकाणी दिलेला आहे म्हणजे फक्त आपल्याला पुढचा विचार करायचा आहे. 3/4 म्हणजे तिसरा भाग. इथं 3 भाग आपण घ्यायचे आहेत. 1 2 3 आणि एका एककाचे 4 भाग केलेले आहेत म्हणून 4 आहे म्हणजे इथं फक्त 3 या ठिकाणी कोणता बिंदू आहे म्हणजे Fच्या पुढं मोजायचं आहे. शून्याच्या पुढं आता मोजायचं नाही कारण इथं आपण 1 घेतलेला आहे. इथं 1 आहे. एकाच्या पुढं आपल्याला 3 भाग घ्यायचे आहेत म्हणजे 1 2 3 म्हणजे C हा बिंदू दर्शवतो आहे. 1.3/4 ही संख्या कोणत्या बिंदूने दाखवलेली आहे तर 1.3/4 ही संख्या C बिंदूने दाखवली आहे. किंवा हे आपण असं सुद्धा सोडवू शकतो की 1.3/4 बरोबर 4 4 आणि त्याच्यामध्ये हा अंश मिळवायचा आहे. 4 4 आणि 3 7/4. जर असं लक्षात नाही आलं तर ही संख्या शुद्ध अपूर्णांक या ठिकाणी करून घ्या. 7/4 म्हणजे 7 भाग आपल्याला घ्यायचे आहेत. मग आता शून्यापासून मोजायचं. 1 2 3 4 5 6 7 म्हणजे इथं Cच बिंदू येतो. म्हणून इथे जर पूर्णांक दिलेला असेल तर आधी पूर्णांक शोधा आणि त्याच्या पुढं फक्त जो अंश आहे तेवढे भाग घ्या आणि त्या ठिकाणी तो बिंदू कुठला आहे ते आपल्याला सहज लक्षात येतं. किंवा मग हा पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं याला शुद्ध पूर्णांक करून घ्या म्हणजे 4 4 आणि 3 7/4
आणि त्याप्रमाणे मोजून आपण बिंदू शोधला तरी चालेल. आता पुढचा तिसरा प्रश्न आहे. डी या बिंदूने 5/2 ही परिमेय संख्या दाखवली आहे. हे विधान सत्य की असत्य? आता डी बिंदू आपण शोधूया. या ठिकाणी हा डी बिंदू आहे. मग शून्यापासून जर आपण मोजलं तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 म्हणजे डी हा बिंदू आपल्याला 10/4 ही संख्या दाखवतोय. मग 10/4ला जर आपण भाग दिला, आता 10ला आणि 4ला 2ने भाग जातोय म्हणजे 2 × 4 आणि 2 × 10 म्हणजे त्याचं संक्षिप्त रूप आलेलं आहे 5/2. मग 5/2 म्हणजे ही संख्या याचाच रूपांतर आहे. म्हणजे आपल्याला दिलेलं जे हे विधान आहे हे सत्य आहे. हे विधान सत्य आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा. थँक्यू.